ऐका, ज्ञानोबारायांनी तुमच्या माझ्यासाठी अनेक मार्ग दाखवले. त्यात सगळ्यात मोठा मार्ग जर असेल, आता माऊलींनी योग मार्गही दाखवला असेल, ध्यान, धारणा, समाधी, अष्टांग योग आपल्याला सांगितला असेल. या सर्व योगांमध्ये सगळ्यात सोपा जर योग असेल तर तो भक्ती योग आहे. कारण माऊलींनी त्यांच्या जीवनामध्ये जे समाजाचे चटके सोसले, जो त्रास सहन केला, त्या सगळ्या त्रासाला मलम लावण्याचं काम जर कोणत्या शक्तीने केलं असेल तर ती भक्तीची शक्ती आहे. भक्तीची शक्ती. सज्जन हो, आमच्या मुक्ताबाई आई साहेबांना एकदा इच्छा झाली, दादा मांडे खावेसे वाटतात. जर आई राहिली असती तर आईच्या उपस्थितीमध्ये सगळे सण आपल्या आनंदाने साजरा व्हायचे. आज आई नाही तर सणही नाही. आपल्या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. माऊली खापर आणण्यासाठी गावात जातात. खापर मिळेल का? खापर दादा. माऊलींना पाहिल्याबरोबर दणादण दार लावणारी माणसं पाहिली. एका आईला दया आली. त्या आईने विचारपूस केली. मागून मालकाने तिची वेणी ओढून तिला घरात घेतलं. तुला लाज वाटते का? अगं, संन्याशाच्या कार्ट्याचं तोंड पाहणं म्हणजे आपल्याला विटाळ करून घेणार. यापुढे खबरदार जर त्या मुलांशी बोलली तर. माऊलीने त्या आईच्या चरणाकडे पाहिलं. आपल्या जन्मदाता मातेची आठवण झाली आणि तिथून पुढे निघाले. असं करता करता कुंभारवाड्यापर्यंत येऊन पोहोचले. कुंभार दादाने दया केली. मला तर असं वाटतं की माऊलींनी त्याच्यावर दया केली म्हणून त्याला माऊलींची सेवा करण्याची उपरती झाली. त्या कुंभाराने आपल्या घरातलं ते खापर माऊलींना आणून दिलं. माऊली आनंदाने निघाले. तोपर्यंत टाप 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 घोड्यांच्या टापांचा आवाज आला. विसोबा काकांनी पाहिलं. कुठे निघालास रे संन्याशाच्या कार्टा? खापर दिसतंय हातात. चांगले जिभेचे चोचले वाढले तुमचे. तुम्हाला मांडे खायची इच्छा होते? काय अधिकार आहे तुम्हाला मांडे खाण्याचा? लात मारली घोड्यावरून. ते खापर फुटलं. माऊली उदास झाले. तसेच निघाले सिद्धबेटाच्या दिशेने आणि चालता 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 आपल्या पर्णकुटीपर्यंत येऊन पोहोचले. मुक्ताई आई साहेबांचा पूर्ण स्वयंपाकाची तयारी झालेली होती. फक्त आता खापर आणण्याची वाट पाहत होते. लक्ष देऊन ऐका महिला मंडळ. माऊलींना आलेलं पाहिलं. मुक्ताबाई आनंदित झाल्या. पण माऊलींच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि मुक्ताबाई आई साहेबांच्या लक्षात आलं, खापर मिळालेलं दिसत नाही माझ्या दादाला. सज्जन हो, काय योगी म्हणावा तो, ज्या योगीने आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या आईच्या प्रेमाची उणीव बहिणीला भासू नये यासाठी योगाग्नीद्वारे आपली पाठ लालबुंद तापवली आणि पाठीवर मांडे भाजले. तो मांड्याचा सुंदर असा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरं, माऊलींनी किती कष्ट, किती त्रास सहन केला. पर्णकुटीचे ताटीचा दरवाजा लावून घेतला, स्वतःला कोंडून घेतलं, अंतःकरणामध्ये खूप द्रवीभूत झाले. माऊली विचार करतायत, ज्या समाजासाठी आमचा अवतार सांगतात त्या समाजाला आम्ही कोणत्या शब्दामध्ये समजवू म्हणजे ते आमची भाषा समजून घेतील. सगळीकडे पाहिलं तर अतिशय तिरस्काराचं वातावरण आहे. आता मात्र माऊलींना समाजाविषयी जरा क्रोध निर्माण झालाय. त्यावेळी आमच्या मुक्ताबाई माऊलींना समजवतात. म्हटले, माऊली दादा, अरे जर लहान बाळाने आईच्या मांडीवर घाण केली, विष्ठा केली तर आई मांडी कापून फेकत नाही. आई तर उलट त्या लेकराला स्वच्छ करते. तसं या जगातला जनसामान्य माणूस जर तुम्हाला माऊली म्हणणारा असेल तर तुम्ही माऊली तेव्हाच व्हाल. खऱ्या अर्थाने तुम्ही आई तेव्हा ठराल जेव्हा तुम्ही त्यांचा अपराध आपल्या पोटात घालाल. कारण टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. मंदिरामध्ये असणाऱ्या मूर्तीची पूजा लोक सहजासहजी करत नाही. आधी त्या मूर्तीला लाखो घणाचे घाव सहन करावे लागतात. तेव्हा कुठे लोक त्यांच्यावर फुलं वाहतात, तेव्हा कुठे लोक त्यांना नमस्कार करतात. आणि सज्जन हो, मुक्ताबाई आईसाहेबांनी समजावून सांगितलं. काय सुंदर. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वंदी संती सुखे व्हावे पाणी. कितीतरी शब्दांनी माऊलींचं वर्णन करावं तरी अशक्य आहे सज्जन हो. एवढंच नाही, ज्ञानोबारायांना नेमकं तुम्ही काय म्हणाल
ज्ञानोबाराय तर आमचे गुरु आहेत, आमची माता आहेत, आमचे पिता आहेत. एवढंच नाही तर साक्षात ज्ञानोबाराय परब्रह्म रूपाने प्रकट झालेले आहेत. अशा ज्ञानोबारायांचा उपदेश जर या अभंगाच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनामध्ये अंगीकारला तर निश्चितच खऱ्या परमार्थिक आनंदाची प्राप्ती आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. माऊली म्हणतात, मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. मी या मागेही हा संसार पाहिला आणि इथून पुढेही जो मला दिसतोय मी त्याचं प्रकटीकरण तुमच्या समोर करतो. अभंगाचं शेवटचं ज्ञानदेव म्हणे Yeah.
चरणी समर्पित करते. काही वेळ वाकडे बोल बोलले गेले असतील क्षमा करा अशी आशा बाळगते. उपस्थित महाराज मंडळी यांच्या मनापासून आभार. या संप्रदायावर, या श्री गुरु परंपरेवर प्रेम करणारी उपस्थित असणारी सगळीच मंडळी यांचे एकदा मनापासून आभार आणि सेवेला विराम. विठ्ठल जय जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जय रे मंडळी. अखंड खंड वरुणालय भगवान पंढरीश परमात्मा भगवान भोलेनाथाची कृपा वैकुंठ होईन मनमनी गुरुमाऊलींचा आशीर्वाद यशोदा अक्कांची प्रेरणा आणि समस्त वारकऱ्यांच्या बहुमूल सहकार्यानं चालत आलेला ज्ञानयज्ञ सोहळा. असं म्हणतात दुःखाचे दिवस सरत नाही आणि आनंदाचे दिवस पुरत नाही. गेल्या 5 दिवसापासून या धर्ममंडपात एका भक्तीचा वेगळा सुरंग या ठिकाणी उधळतो आहे. आणि आजच्या या 5व्या दिवसाची सेवा खऱ्या अर्थानं महिलांचाही अट्टहास होता. कारण नारी जीवनाचा सन्मान करणं सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण सौ दीपिकाताई यांनी अगदी सुंदर ज्यांच्या कीर्तनात गायन, स्वर, ताल हे भान ठेवून जे कीर्तन ज्ञानामृताने आम्हाला मंत्रमुग्ध केलं, ताईंचं मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं साधू संत येते घरात होची दिवाळी दसरा. कुठेतरी संतांचा आशीर्वाद राहिला तर कोणतंही कार्य हे निश्चित तडीस नेतं. आणि अशातच आपल्या साक्री तालुक्यातील एक वैभव, साक्री तालुक्यातील ज्यांनी अनेक तरुण व्यसनमुक्त केले, ठिकठिकाणी या खानदेशामध्ये जाऊन रुद्राक्ष वाटप, योगा यांच्या माध्यमातून आज एक चांगली परिमीमांसा आज राबवते. त्याशी आदरणीय मनताई गाजरहाट योगाचार्य दीनानाथजी महाराज